सो हे गायज वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर गायज आज आपण जाणार आहे स्वामींच्या मठामध्ये. तर तो मठ एकदम म्हणजे असं शांत वातावरणात आहे आणि एकदम असं सुंदर वातावरणात आहे. तर गाडी बिडी आपण घेतली आपल्यासोबत. आपली दीदी पण होती. आज दीदीला म्हणलं चालव तू गाडी. अर्ध्या रस्त्यापर्यंत दीदीने गाडी घेतली, ते पण घाबरत घाबरत. आणि मग त्यानंतर म्हणलं मागं बसून आपण जरा व्हिडिओ काढावं, का आता आपल्या सबस्क्रायबरला पण कळायला पाहिजे की रोड कसे आहेत कसे नाही यांच्या इकडं, नाही का. तर मग मी पण एकदम असा चॉकलेट होऊन आज बसलो होतो गाडीवरती. गाडी वगैरे मग पार्किंगला लावली तिथं खाली. आपण पोचलो आपल्या लोकेशनवरती. हे बघा, आज गुरुवार होतं म्हणून आलो होतो गाईज आपण. बघा स्वामी समर्थ मठ लय मस्त होतं. ही खालचे जे महाराजांचे मावळे बिवळे ना त्याची पण व्हिडिओ आहे. पाय वगैरे धुतले, पाय वगैरे धुवून जायला लागतं आतमध्ये, त्यामुळं पाय वगैरे धुतले. त्यानंतर चाललो आतमध्ये. आज एवढी गर्दी नव्हती गुरुवारी तरी, पण आतमध्ये गेल्यावरती कळलं की होती थोडीशी गर्दी. त्यानंतर गेलो आतमध्ये, दर्शन घेतलं. हे बघा काही म्हणजे तर जप करायला पण बसलेली होती लोक. सगळ्या मूर्त्या अशा लावलेल्या होत्या. शंकर महाराज वगैरे, गुरुदेव दत्त वगैरे सगळं लावलेलं होतं. स्वामी समर्थांच्या पादुका पण इथं होत्या. दर्शन वगैरे झालं. एकदम शांत वाटत होतं काहीच इथं, माहिती का. लय म्हणजे लय मस्त वातावरण झालं होतं. एकदम शांत वाटत होतं. आतमध्ये आलं तुम्हाला असं आहे ना, हे स्वामींची मूर्ती आहे ना अशी ब्लर दिसत असेल का, तर इथं आतमध्ये एकदम धूप लावलं होतं. एकदम असं धूर वगैरे केला होता आतमध्ये, कारण पूजा आत्ताच झालेली होती. त्यांचे आरती वगैरे इथं लिहिलेली होती बाहेर, गाभाऱ्याच्या बाहेर. तर चला मग दुसरीकडे जाऊ आता आपण. हे बघा शेजारी दुसरीकडे म्हणजे शेजारीच दत्तांचं मंदिर आहे. ते पण म्हणजे असं दर्शन आतमध्ये जाऊन नाही गाईस त्याला. हे बघा आतमध्ये जाऊन दर्शन नाही, बाहेरूनच दर्शन आहे. एक असा बॉक्स आहे खिडकी टाईप. इथं कार्यक्रम वगैरे असलं की होम बीम पेटवतात. हे बघा एकच बॉक्स आहे, इथनंच पाया पडायचं. आणि असा मागणं एक दरवाजा आहे, तिथून पूजा वगैरे करायला जातात, नाही का. ऊन पण लय गाईज आज, लय म्हणजे लय ऊन आहे. इकडे एवढं नव्हतं लागत, नाही झाडं वगैरे खूप लावलेली होती. शंकराच्या मंदिराच्या वरती पण झाड लावलेलं होतं. हे बघा मागच्या साईडला शंकराची पिंड पण होती. दर्शन घेतलं. आज गुरुवार होतं तर मस्त वाटत होतं काहीच इकडं. मी पण आज जरा काळा पडणारच होतो, मला माहितीच होतं. चला आपण पलीकडच्या मंदिरात जाऊ. पाय तर लय भाजत होते माहिती का. लोक बसलेली होती इथं. त्यांची वेळ वगैरे बघा इथं लिहिलेलं होतं, किती पैसे काय किंवा काय, नाही का. सगळी माहिती दिलेली होती इथं. तुम्ही पण या एक दिवस इथं, म्हणजे गुरुवारचं तुमच्या टायमिंगनुसार या. मस्त वाटतं एकदम. विठ्ठलवाडीला आहे पौडच्या अलीकडं, आंबराळेवाडीच्या पुढं. मस्त आहे एकदम मंदिर आहे. मी खूप वेळा आलेलो आहे, पण म्हणलो आज जरा व्हिडिओज काढून जावं, नाही का. कारण की गुरुवार पण आहे आणि आपला लय दिवस झालं व्लॉग आलेला नव्हता मोठा. आपण मिनी व्लॉगच टाकत होतो रोज. हे बघा महालक्ष्मीचं हे मूर्ती आहे इथं. मस्त इथं पण एकदम शांत वाटत होतं. एकदम मस्त वातावरण झालेलं होतं. हे बघा त्यांचे पण 2-3 फ्रेम लावलेल्या होत्या, जोगावा बिगवा ठेवलेला होता. हे बघा याचा कलरच वेगळा आहे गाईज. लय मस्त होतं हे झाड. पटांगण वगैरे हे बघा बसायला. मग इथं कार्यक्रम वगैरे असला, प्रकट दिन वगैरे असला ना स्वामींचा, की इथं भरपूर अशी गर्दी असते आणि पालखी वगैरे निघते. आत्ताच झाला गुढीपाडव्याच्या दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी होता बघा गाईज. एकदम म्हणजे मस्त एकदम कार्यक्रम जेवण वगैरे सगळं असतं इकडं. तुळजाभवानीचं मंदिर होतं ते, आत्ता मी तुम्हाला दाखवलं ते. पलीकडं ग्राउंड आहे खेळण्यासाठी. हे बघा असं म्हणजे डोंगराव असं हे मंदिर केलेलं आहे. खालनं असं चालत आलं ना की डोंगराव झेंडे वगैरे लावलेले होते. मस्त वातावरण झालं होतं. चला जाऊ आता खाली. हे बघा खाली बघा तोफ वगैरे ठेवलेली होती. चला खालचा व्हिडिओ दाखवतो गाईस तुम्हाला. एकदम म्हणजे जवळ जाऊन आपण बघू आता. पायऱ्यांनी जाऊ खाली. पब्लिक येतच होतं माहिती आहे का. आज गुरुवार त्यामुळे पब्लिक येत होतं. झेंडा बघा भगवा कसा दिसत होता. एकदम मस्त असं मन शांत होत होतं झेंड्याकडे बघितल्यावरती. चला जाऊ खालती. हे बघा गाईच तुम्हाला आता जवळून दाखवतो. हत्ती वगैरे बघा. म्हणजे हे खूप दिवस झाले या मंदिराला बांधून, नाही का. लय म्हणजे लय दिवस झाले बांधून. लोक आपले भक्त स्वामींचे भक्त येते तिथं.
पावसामुळे ह्याच्यामुळे हे काळं पडलं सगळं, पण एकदम मस्त आहे. तुम्ही पण एकदम हे फॅमिलीसोबत जर यायचं असेल ना, एकदम मस्त आहे. मावळे वगैरे शिवाजी महाराज होते आणि तिकडं ते एक गेट होतं, ते तर मला माहीत नाही कशाचं होतं, पण ते होतं एक तोफ वगैरे होती. आपलं दर्शन वगैरे झालं गाईज, एकदम मस्त दर्शन झालं एकदम जवळून. गर्दी पण आज एवढी नव्हती. मला वाटलं, मी घरातून निघताना विचार केला की आज गुरुवार आहे, गुरुवारची गर्दी असेल, पण नव्हती एवढी गर्दी. रोडने बघा सगळं पब्लिक, मी असा कॅमेरा धरला होता ना त्या स्टिकनी, सगळं पब्लिक बघत होतं, सगळं म्हणजे सगळं. आणि त्यामध्ये ऊन तर एवढं लागत होतं ना, आणि त्यात पांढरा शर्ट घातला होता मी, असा चमकत होता पांढरा शर्ट नुसता. लय ऊन होतं. उन्हामुळं गाड्या आहे ना, टू व्हीलर फक्त आहे ना मोजक्याच आणि फोर व्हीलर जास्त. घरी आल्यावर पापड्या केल्या होत्या साबुदाण्याच्या, मम्मीने वाळत घातलेल्या होत्या. आणि आपण येत्या हार पण आणला होता गाई स्वामींला. हे बघा आपल्या घरात स्वामींची फ्रेम आहे ना, हार पण घातलेला होता. तर आजचा आता असा दिवस एकदम क्वालिटी, एकदम परफेक्ट. तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये.